Hello students, welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत हिस्टरी अँड सिविक्स. इन दॅट आपला हिस्ट्री हा पार्ट आहे. या पार्ट मधील 11th चॅप्टर आहे एशियन इंडिया अँड द वर्ल्ड, म्हणजेच प्राचीन भारत आणि जग. तर हा चॅप्टर आहे. या चॅप्टरात हा जो चॅप्टर आहे हा तुमचा व्यवस्थित स्कूलमध्ये लर्न करून झाला असेल, तुम्ही तो व्यवस्थित रीड केला असेल. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, नेम द फॉलोइंग. याच्यामध्ये फर्स्ट, प्लेसेस वेअर आर्टिकल्स मेड इन रोम वेअर फाउंड. म्हणजेच रोमन बनावटीच्या ज्या वस्तू आहेत ह्या कुठे आढळल्या. तर त्याचा आन्सर आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी अँड अरिकमेडू इन तामिळनाडू. तर तामिळनाडूतील अरिकमेडू आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी या रोमन बनावटीच्या वस्तू पहिल्यांदा सापडल्या. देन सेकंड, a new style of art emerged during the कुशाणा period in India. आणि कुशाणच्या काळामध्ये एक नवीन शैलीचा उदय झाला. ती शैली कोणती? तर तिचं आन्सर आहे गांधारा स्टाईल ऑफ आर्ट, म्हणजे गांधारा कला शैली. थर्ड, द लँग्वेज ऑफ द बुक्स महावंशा अँड दीपवंशा. तर ते महावंश बुक आणि दीपवंश बुक जे आहे त्याची भाषा कोणती आहे किंवा लिपी कोणती आहे? तर ती आहे पाली लँग्वेज. फोर्थ आहे, अ कंट्री टू विच बुद्धिझम हॅड स्प्रेड इन एशियन पिरियड. तर प्राचीन भारतामध्ये बुद्ध कोणत्या देशामध्ये पसरले किंवा प्रसार झाला? आन्सर आहे श्रीलंका. नेक्स्ट आहे थिंक अँड एक्सपांड एलॅबोरेट. यामध्ये फर्स्ट, इंडियन कल्चर हॅड इम्पॅक्ट ऑन साऊथ ईस्ट एशिया. ओके, म्हणजे इंडियन कल्चर जे आहे हे साऊथ ईस्ट एशिया या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट आपल्याला किंवा त्याचे परिणाम आढळायला लागले, ठसा उमटलेला दिसायला लागला. कसं ते बघा. इंडियन कल्चर हॅड अ डीप इम्पॅक्ट ऑन आर्ट अँड कल्चरल लाईफ ऑफ साऊथ ईस्ट एशिया. Dance, dramas based on stories from Ramayana and Mahabharata are popular in Indonesia even today. तर महाभारत रामायण याच्याशी रिलेटेड स्टोरी बेस्ड जे डान्स आहेत किंवा ड्रामाज आहेत हे इवन आता सुद्धा इंडोनेशियामध्ये ती पॉप्युलर आहेत. इन लॅटर इयर्स टेम्पल्स ऑफ लॉर्ड शिवा अँड विष्णू वेअर ऑल्सो बिल्ट देअर. तर तिथे मंदिरे सुद्धा बांधण्यात आली ज्याच्यामध्ये लॉर्ड शिवा आणि विष्णू यांची मंदिरे तिथे बांधण्यात आली. यावरूनच असं समजून येतं की इंडियन कल्चरचा इम्पॅक्ट हा साऊथ ईस्ट एशिया ठिकाणी सुद्धा झालेला आहे. नेक्स्ट सेकंड, द स्प्रेड ऑफ बुद्धिझम इन चायना बिकेम इझियर. तर बौद्ध धर्माचा प्रसार हा चीनमध्ये सहजपणे त्याचा प्रसार झाला. कसा ते बघा. आन्सर, इन 4th century CE द मिंग एम्पेरियर ऑफ चायना इन्व्हायटेड द बुद्धिस्ट भिक्षू. तर मिंग नावाचा जो राजा होता त्याने भारतामध्ये जे बुद्ध धर्माचे भिक्षुक होते यांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांची काय नावं होती? धर्मरक्षक अँड कश्यप मतंगा टू चायना. तर या दोघांना त्यांनी चायनामध्ये इन्व्हायटेड केलं होतं, आमंत्रण दिलं होतं. द भिक्यूज ट्रान्सलेटेड मेनी इंडियन बुद्धिस्ट टेक्स्ट इन टू चायनीज लँग्वेज. तर या दोघांनी काय काम केलं? तर जे भारताचे जे बौद्ध धर्माचे जे बुक्स होते किंवा त्याला आपण ग्रंथ होते, हे ग्रंथ त्यांनी चायनीज लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम केलं. दिस मेड द स्प्रेड ऑफ बुद्धिझम इन चायना इझियर. आणि त्यामुळेच बौद्ध धर्माचा प्रसार हा चीनमध्ये चांगला झाला.
थर्ड, व्हॉट वुड यू डू इफ यू आर एन्करेज्ड इन युअर फेवरेट हॉबी. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा छंद आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोत्साहन केलं जातं, तर तुम्ही त्यावेळेला काय कराल? इफ समवन एन्करेज मी, इट विल मेक मी व्हेरी हॅपी अँड बूस्ट माय सेल्फ कॉन्फिडन्स. तर कोणीही मला जर माझ्या छंदशी रिलेटेड किंवा माझा जो हॉबी आहे याच्याशी रिलेटेड मला एन्करेज करत असेल, तर मी ऑब्विसली आनंदी होईन आणि माझा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे हा वाढेल. दस आय विल फर्दर एक्सपांड माय होरिझन बाय गेनिंग मोर नॉलेज अँड एनहान्सिंग माय हॉबी. तर त्यामुळे काय होईल, मी जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करेन किंवा माझं जे नॉलेज आहे हे जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेन आणि माझी हॉबी जास्त चांगल्या प्रकारे इतरांना त्याचा कसा उपयोग होईल माझ्या हॉबीचा याचा विचार करेन. फोर्थ आहे डिस्क्राईब अ पिक्चर. तर या ठिकाणी हे पिक्चर दिलेलं आहे. अ पिक्चर ऑफ द गांधारा स्टाईल स्कल्पचर ऑन अ स्तूपा इन हड्डा, अफगाणिस्तान is given in this chapter. Observe it and write about it. तर या पिक्चरचं तुम्ही एक ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि याच्याशी रिलेटेड एक 4-5 लाईन्स तुम्ही स्वतःहून लिहायच्या आहेत. फिफ्थ क्वेश्चन, फाइंड आउट मोर अबाउट. याच्यामध्ये फर्स्ट, द गांधारा स्टाईल ऑफ आर्ट म्हणजेच गांधार कला शैली. तर याच्याबद्दल आपल्याला आन्सर लिहायचं आहे. सी, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रीक आर्ट ऑफ स्कल्पचर, a new form of art emerged in India during the कुशाणा पिरियड. तर कुशाणा राजाच्या वेळी किंवा कुशाण काळात एक कला विकसित झाली. त्या कलेला गंधारा कला असं म्हटलं जातं किंवा गांधार स्टाईल ऑफ आर्ट. इट इज कॉल्ड गंधारा स्कूल ऑफ आर्ट. त्यालाच गंधार कला शैली असं म्हटलं जातं. इन गंधारा आर्ट स्कूल इमेज ऑफ गौतम बुद्ध वेअर मेनली केव्ड इन गंधारा. तर या कला शैलीमध्ये गौतम बुद्धांचे चित्र कोरण्यात आली सगळ्यात पहिल्यांदा. देन नेक्स्ट आहे सेकंड, द सिल्क रूट म्हणजे रेशीम मार्ग. आणि याचा आन्सर बघा, चायनीज सिल्क वॉज ग्रेट डिमांड इन इंडिया. तर चीनमध्ये जे रेशीम तयार होत होते याला भारतामध्ये खूप चांगली मागणी होती. मर्चंट्स इन एशियन इंडिया सप्लायड चायनीज सिल्क टू वेस्टर्न कंट्रीज. तर भारतातले जे प्राचीन व्यापारी होते ते काय करत होते, चायनीज सिल्क तिकडून घेत होते आणि ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये विकत होते. द लँड रूट बाय विच सिल्क ट्रेड वॉज कॅरीड ऑन वॉज कॉल्ड द सिल्क रूट. आणि जो रस्ता होता जिथून या रेशीमचा व्यापार केला जायचा त्याला सिल्क रोड असं म्हटलेलं आहे. सम एशियन प्लेसेस इन इंडिया वे आर कनेक्टेड टू दिस रूट. द चायनीज बुद्धिस्ट भिक्खूज ऑल्सो केम टू इंडिया थ्रू दिस सिल्क रूट. चायनीज बुद्धिस्ट सुद्धा जे होते हे सुद्धा याच रूटने भारतामध्ये आले होते. Sixth question, mark the countries of Southeast Asia mentioned in a chapter on an outline map. तर हे मॅप दिला आहे आणि त्यामध्ये साऊथ ईस्ट एशिया मधले ज्या ज्या कंट्रीज आहेत ते आपल्याला मार्क आउट करायचे आहेत. तर इथे आहे फर्स्ट म्यानमार, देन कंबोडिया अँड इंडोनेशिया. सो याचबरोबर हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.